परमवीर चक्र विजेता मेजर धनसिंग थापा. धनसिंग थापा यांचा जन्म 28 एप्रिल 1928 रोजी शिमला येथे झाला. ते 28 ऑगस्ट 1949 रोजी 8 गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालियनमध्ये सामील झाले. त्यांची प्रमोशन्स होत होत 21 फेब्रुवारी 1957 रोजी ते कॅप्टन झाले. हिमालयातील सीमावरून भारत आणि चीनमध्ये बरेच मतभेद होते आणि ते बऱ्याच काळापासून होते. चीन्यांच्या वाढत्या घुसखोरीला तोंड देण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फॉरवर्ड पॉलिसी नावाची योजना सुरू केली. त्यामध्ये चीनी सीमेजवळ लहान चौक्या स्थापन करण्यात आल्या. 19-20 ऑक्टोबर 1962ला चीन्यांनी पूर्वेकडील भागात हल्ला केला. एकाच वेळी त्यांनी लडाखमधील गलवान, चिपचप आणि पँगॉंग भागातील चौक्यांवर हल्ला केला. त्यांना सिरजिप आणि युला ताब्यात घेण्याचे होते, म्हणून ते पँगॉंग तलावाच्या दिशेने पुढे आले. श्रीजप 1 ही पोस्ट पँगॉंग सरोवराच्या उत्तरेकडील तीरावर 8 गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालियनने स्थापन केली होती. ती फॉरवर्ड पॉलिसीचा भाग होती. त्याचा उद्देश चुशूल एअरफील्डचं संरक्षण करणे हे होतं. त्याचं व्यवस्थापन मेजर धनसिंग थापा यांच्या पहिल्या बटालियनच्या डी कंपनीला देण्यात आलं होतं. पण त्यांच्याकडे फक्त 28 सैनिक होते. या पोस्टच्या भोवताली चीन्यांनी 3 पोस्ट उभारल्या होत्या. 20 ऑक्टोबर सकाळी पहाटे 4:30 वाजता चीनी सैन्याने तोफखाना आणि तोफगोळ्यांनी पहिला हल्ला केला. तो हल्ला 2.5 तास चालला. त्यांना याचं कव्हर मिळालं, त्यामुळे त्यांचं पायदळ पुढे आलं. सुमारे 600 चीनी सैनिक पोस्टच्या मागील बाजूला 150 यार्डावर येऊन पोचले. त्या सैन्यावर आपल्या गोरख्यांनी हलक्या मशीनगन्स आणि रायफल्सने जोरदार हल्ला सुरू केला. त्यात बरेच चीनी सैनिक मारले गेले. परंतु यामध्ये डी कंपनीचा बटालियनशी असलेला संपर्क पण नष्ट झाला. थापा यांचे सेकंड इन कमांड सुभेदार मीन बहादूर गुरंग LMGवर होते. त्यांनी भरपूर चीनी सैनिकांना यमसदनाला पाठवले. परंतु त्याच वेळेस चीनी सैन्याने खंदकांवर असलेल्या भारतीय सैनिकांवर बॉम्ब फेकायला सुरुवात केली. भारतीय सैन्याने पण त्याचा जोरदार प्रतिकार केला. पण या सर्व धुमश्चक्रीत आपली पण बरीच हानी झाली. आता चौकीमध्ये फक्त 7 जण उरले होते. चीन्यांची पुढची लाट जड मशीनगन्स आणि रॉकेट लॉन्चर सकट झाली. त्यांनी तलावाच्या बाजूने उभयचर जहाज आणले. उभयचर म्हणजे जमिनीवर आणि पाण्यावर चालणारे. त्यात जड मशीनगन्स होत्या. आपल्या बटालियनला वाचवण्यासाठी 2 वादळी बोटी पोहोचल्या होत्या, परंतु त्याच्यावर चीनी सैन्याने गोळीबार केला. त्यात एक बोट बुडाली आणि दुसरीचं मोठं नुकसान झालं. पहिल्या बोटीतल्या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला, परंतु दुसरी बोट नाईक रविलाल थापा घेऊन पळण्यात यशस्वी झाला. तोपर्यंत तिसरा चीनी हल्ला सुरू झाला, तो रणगाड्यांनी. आता चौकीवर फक्त 3 सैनिक उरले होते. थापांच्या बंकरमध्ये एक बॉम्ब पडला, परंतु त्या आगीतून ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा दारुगोळा संपत आला होता. त्यांनी हातगाईची लढाई केली आणि बऱ्याचशा सैनिकांना यमसदनाला पाठवले, परंतु शेवटी ते कैद झाले. थापा यांना युद्धकैदी म्हणून फार वाईट वागणूक देण्यात आली.
लष्करी नियमांविरुद्ध त्यांना अनेक शिक्षा भोगाव्या लागल्या. शेवटी नोव्हेंबर 62मध्ये युद्ध संपल्यावर त्यांना सोडण्यात आले. त्यांच्या या एकाकी शौर्यपूर्ण कृत्यासाठी 20 ऑक्टोबर 1962 रोजी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. 21 फेब्रुवारी 1964 रोजी थापा यांना मेजरच्या पदावर बढती देण्यात आली आणि 28 फेब्रुवारी 1970 रोजी लेफ्टनंट कर्नल म्हणून बढती मिळाली. मेजर थापा 30 एप्रिल 1980 रोजी सैन्यातून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते लखनौमध्ये स्थायिक झाले आणि काही दिवस सहारा एअरलाइन्सचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. 6 सप्टेंबर 2005 रोजी थापा यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शुक्ला थापा आणि 3 मुले असा परिवार आहे. 1980च्या दशकात शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने परमवीर चक्र विजेत्यांच्या सन्मानार्थ 15 कच्च्या तेलाच्या टँकर्सना नावे दिली. त्यात एक टँकर MT मेजर धनसिंग थापा PVC हा 1984 रोजी शिपिंग कॉर्पोरेशनला देण्यात आला. 25 वर्ष त्या टँकरने सेवा दिली. तसेच त्यांच्या सन्मानार्थ कलकत्ता येथील इडन गार्डन्सच्या त्यांच्या नावावर एक स्टँड आहे. अशा या भारताच्या सुपुत्राला शतशः नमन. धन्यवाद.